कोल्हापूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील आपण जो मागे रेसिडेन्स बघता, ही जी बिल्डिंग आहे महानगरपालिकेच्या KMTच्या अधिपत्याखालची बिल्डिंग, KMTच्या मालकीची म्हणूया. मग मालकीची बिल्डिंग या ठिकाणी ठराविक नगरसेवकांनी सत्तेचा गैरवापर जनरल बॉडीमध्ये केला. जनरल बॉडीमध्ये ह्या लोकांनी ठराव करून ठेवला, KMTचाही ठराव केला की सदरची जी KMTची जागा आहे ती जागा लीजवर 15 वर्षे, 10 वर्षे, 20 वर्षे, 50 वर्षे, 100 वर्षे जे काय असेल ती देण्यात यावी. 2 दिवसापूर्वी दैनिक पुढारीमध्ये बातमी छापून आली होती की KMTची जागा विकण्याचा घाट लावलेला आहे नगरसेवकांनी. सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य महापौर मॅडम यांना मी हे निवेदन दिलेलं आहे, त्याची पोच ही माझ्याकडे आहे. आत्ता खरं म्हणजे कोल्हापूरकरांनी, कोल्हापूरवासियांनी अक्षरशः ह्या नगरसेवकांचं काय करायचं ठरवलं पाहिजे. नगरसेवकांचं म्हणजे ठराविक नगरसेवकांचं. मलाही सांगा, जर ही जागा कोट्यावधीची जागा हो आणि ही जागा ठराविक नगरसेवक एकत्रित येतात आणि ती विकण्याचा घाट बांधतात. ह्या जागेवर मुळात आरक्षण होते. बस स्थानक आरक्षण असताना हॉटेल व्यावसायिकालाही जागा दिली. महानगरपालिकेच्या आयुक्तांना हा जनरल बॉडीचा ठराव मिळू शकतो, त्यांनी नाही दिला तर जनतेच्या पुढे ज्या नगरसेवकांनी सूचक अनुमोदक म्हणून सही केलेल्या त्यांचं माझ्याकडं कागद आत्ता उपलब्ध आहे. ह्या नगरसेवकांचा पाय उतार झाला पाहिजे. यांना जनतेनं जाब विचारला पाहिजे की तुम्ही महानगरपालिकेची KMTची जागा विकायचा घाट का बांधलेला आहे. गोरगरिबांनी जायचं कुठं. आणि ह्या हॉटेलमध्ये व्यवसाय चालतो, यात्री निवास. अरे जागा महानगरपालिकेची विकली एकानं, घेतली एकानं. आणि हा अतिशयोक्तीचा ध्यास का घेतलेला आहे. सभागृहामध्ये बसलेले जे कोण नगरसेवक नगरसेविका असतील, मी सर्वांचं नाव घेत नाही, जबाबदारीनं बोलतोय. महापौर मॅडमना माझी एक विनंती राहील, मॅडम ही यांना जर समजत नसेल, समोर बसलेल्यांना कित्येक नगरसेवक ठराविक हे अनपढ गवार आहेत. अनपढ गवार, मी जबाबदारीनं बोलतो. आणखीन एक, त्यांना ह्यातलं काय समजत नाही. ह्या टेंडरमध्ये काय लिहिलेलं आहे. 4.3 प्रोजेक्ट कन्सेप्ट आहे त्या काळातला. शोरूम, सुपरमार्केट इथं काढू शकतात. बँक, इन्शुरन्स, फायनल सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन्स इथं येऊ शकतात. कमर्शियल शॉप्स, एंटरटेनमेंट अँड रेसिडेन्शियल फॅसिलिटीज, हॉटेल, फूड कोर्ट, लॉजिंग, बोर्डिंग अरेंजमेंट, प्रोफेशनल ऑफिसेस, हॉस्पिटल्स, डिस्पेन्सरीज अँड पॉलिक्लिनिक. द प्रायव्हेट सेक्टर डेव्हलपर इज अलाउड टू यूज हिज ओन डिझाईन फॉर द प्रोजेक्ट अँड इन्श्युअर. हे टेंडर निघताना महापौर मॅडम, आयुक्त साहेब हे इंग्लिशमध्ये टेंडर काढलं. ह्या सभागृहामध्ये किती नगरसेवकांना इंग्लिश वाचून कळतं. न वाचता देखील सह्या करणारे नगरसेवक आत्ताही आहेत. मी त्यांची काय आबरू काढायचा विडा उचललेला नाही. जर त्यांना महापालिकाच विकायचं असेल, महापालिका विकून टाका. चाकं लावा महानगरपालिकेला आणि ती विकून टाका. ही जागा यात्री निवासासाठी दिली, KMT जागा विकली. 60 वर्षाचा करार आहे. सन्मान्य कोल्हापुरातल्या सुज्ञ नागरिकांना मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या वास्तूला भाडं अखंड 3 रुपये स्क्वेअर फूट. 3 रुपये. अहो जागेची किंमत किती झाली. आणि ज्या लोकांनी हा ठराव केला ती लोक याला जबाबदार राहणार का. दैनिक पुढारीमध्ये आलेली बातमी वाचल्यानंतर माझ्याकडे फाईल तयार होती, रेडी होती. ह्यामध्ये हे लॉजिंग कोण चालवतं यात्री निवास, त्या नगरसेवकाचं नाव माझ्याकडं आहे. ह्या यात्री निवास देण्यामागचे अनुमोदक सूचक कोण त्या काळातले, त्या दोघांचं नाव अधिकृतरित्या म्हणजे जनरल बॉडीमधलं प्रोसिडिंग मार्ड आहे. असा जर घाट बांधणार असतील तर सन्मान्य आयुक्त साहेब ह्या नगरसेवकांनाही सगळं देऊन टाका. जे कोण इच्छुक आहेत ते
सर्व नगरसेवक या कामाची बांधिलकी त्यांची नाही, पण दिशाभूल करून टेंडर काढताना इंग्लिशमध्ये काढायचं. समोरची अनपढ गवार कोण जी पदाधिकारी असतील आत्ता देखील आहेत त्यांना काय कळते यातलं. यामध्ये आता कोण कोण कारवाई नगरसेवक आहे नावाचं सांगा, म्हणजे जनतेला पण माहिती होती की मी आता आपल्या मीडियाच्या समोर फक्त प्रकरण उघडकीस आणलेलं आहे. स्वतःहून त्या नगरसेवकाने आता आलं पाहिजे जनतेच्या पुढ्यात. वय आम्ही जनरल बॉडीचा ठराव करून दिला, जर तिने 15 दिवसामध्ये स्वतःहून आले नाहीत, पुन्हा या ठिकाणी येऊन पुन्हा तो पाडा मी वाचून दाखवणार. कागदोपत्री हा ठराव कुणी कुणी केला हा कागद जनतेला मी दाखवणार. आणि ही बिल्डिंग, ही जागा महानगरपालिकेच्या KMTची अक्षरशः कोट्यावधी रुपयाचा ढपला पाडून विकण्यात आली, भाडे तत्त्वावर देण्यात आली.